तर विधानभवन परिसरात आपली तसेच इतर कोणाची कामे घेऊन येणार दलाल आता रडारवर आलेले आहेत। सातत्याने असा संशयास्पद वावर असलेल्यांवर विशेष नजर ठेवणे, त्यांना कोणी पास दिला याची माहिती घेणे, त्यांचा विधानभवन परिसरात येण्यामागचा उद्देश तपासणे अशी कार्यवाही गुप्तपणे सुरू करण्यात आली आहे। विधानमंडळाच्या खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे। अधिवेशन सुरू झालं की अशा लोकांचा विधानभवनात राबता सुरू होतो। वेगवेगळ्या मंत्र्यांमध्ये जाऊन आपल्या कामाचे सेटिंग ते करत असतात। वारंवार तीच माणसं विधानभवन परिसरात कशासाठी येतात याची गुप्त माहिती आता घेतली जाणार आहे। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। उमेश, विधानभवन परिसरात आता थेट तपासणी होणार आहे, कारण आता सातत्याने असा संशयास्पद वावर तिथे होत असतो, त्यामुळे नजर ठेवली जाणार आहे, पास दिला जाणार आहे। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे। जसं तू म्हणालीस की जे मुंबईचं जे अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये आव्हाड आणि पडळकर यांच्या समर्थकांमध्ये जी हाणामारी झाली होती याबाबतची कमिटी नेमण्यात आली होती आणि या कमिटीचा अहवाल आता तयार झालेला आहे। या कमिटीचा अहवाल आज विधानसभा अध्यक्षांना देण्यात येणार आहे आणि त्यानंतर उद्या तो पटलावर ठेवण्यात येणार आहे। मात्र या सगळ्या संदर्भ घेऊन जर आपण पाहिलं तर अधिवेशन असेल तर अधिवेशनाच्या काळात दलालांचा सुळसुळाट जो अधिक प्रमाणाचा या सगळ्या अधिवेशन परिसरात किंवा विधान भवन परिसरामध्ये आपल्याला असलेला पाहायला मिळतो। अनेक वेळा पासेस एवढ्या जास्त प्रमाणात दिले जातात की विधान भवन परिसरामध्ये प्रचंड गर्दी होते आणि त्यामुळे पुन्हा एकदा अशा सगळ्या यांच्यावरती कारवाई करावी लागते। मात्र यावेळेस ही आधीच दखल घेण्यात आलेली आणि कोणी दलाल या सगळ्या परिसरामध्ये फिरणार नाही आणि जर फिरत असतील तर त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवलं जाईल अशा प्रकारची यंत्रणा आता कार्यरत झालेली आहे। त्यामुळे जर आता अशा प्रकारचे कोण दलाल किंवा अनैतिक कामासाठी जर या सगळ्या परिसरामध्ये वावर करत असतील तर त्यांच्यावरती एक डोळा ठेवण्याचं काम जे आहे ते आता इकडच्या सुरक्षा यंत्रणेकडून करण्यात येते। अशा हा तिसऱ्या दिवसाचा हा सगळा कामकाज जे आहे ते या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये सुरू होणार आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांचा मुद्दा देखील आज तिसऱ्या दिवशी गाजण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। दुसऱ्या दिवशी म्हणजे काल जर पाहिलं तर विरोधक या सगळ्या मुद्द्यावरती आक्रमक झाले होते। सोयाबीन असतील, कापूस असतील याला भाव मिळत नव्हता असं अशा सांगत विरोधकांनी आंदोलन केलं होतं। मात्र आज जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांचा जो अतिवृष्टीचा मुद्दा आहे, अतिवृष्टीमुळे जर शेतकरी बाधित झाला, ज्याला मदत अजून व्यवस्थित मिळालेली नाहीये, शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न असेल, या मुद्द्यावर विरोधक जे आहे ते आक्रमक होतील आणि यासोबतच विधानसभेमध्ये विधानसभा आज 10च्या आसपास सुरू होईल। 10 वाजता सुरू झाल्यानंतर अनेक सदस्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत। जो अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळाली नाही किंवा जी मदत दिली गेली ती तुटपुंजे यावरती चर्चा घडवली जाणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा दिवस आज असणार आहे। शेतकऱ्यांच्या वाट्याला आजच्या दिवसात काय पडते, जी मदत सरकारने पोहोचवली ती किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले, कोणत्या पद्धतीत पोहोचवले, अजून किती शेतकऱ्यांसाठी ही मदत पोहोचणार आहे, यामध्ये अजून काय वाढ केली जाणार काय याबाबत सरकारकडून उत्तर येणं अपेक्षित आहे आणि आज या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते। म्हणजे असा हा आजचा दिवस देखील अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। निश्चितच उमेश, आजचा हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे। आताच तुम्ही म्हणालात की विविध मुद्द्यांवर विधानसभेत बोललं जातंय, तर अशातच आता पडळकर आव्हाडांच्या समर्थकांमध्ये जो राडा झाला त्या राड्यासंबंधित अहवाल आहे तो सादर करण्यात येणार आहे विधानसभेत, त्याबद्दल काय सांगाल? ज्यावेळेस मुंबईमध्ये अधिवेशन झालं होतं त्यावेळेस हा राडा सगळा झाला होता आणि त्याची अगदी गंभीर दखल जी आहे ती विधानसभा जी सुरक्षा यंत्रणा असते त्यांनी घेतली होती, विधानसभा अध्यक्षांनी घेतली होती आणि याबाबतची कमिटी तयार केली होती। या कमिटीच्या जवळपास 6 ते 7 बैठका झाल्या। या बैठकांमध्ये नेमकं हे कारण काय आहे, या भांडण नेमकी कशी झाली होती, का झाली होती, कोणी कोणाला मारहाण केली, ह्या सगळ्याचा कारणमीमांसा शोधण्यात आला आणि त्याबाबतचा अहवाल आता आज तयार करण्यात आलेला आहे आणि आज तो विधानसभा अध्यक्षांना दिला जाणार आहे। बंद पेटीतला अहवाल आहे, बंद पाकिटाचा अहवाल असणार आहे। त्याच्यामुळे त्या अहवालात नेमकं काय आहे हे अद्याप सांगता येऊ शकत नसलं तरी पण या अहवाल जो आहे तो विधानसभा अध्यक्षांना दिला जाईल। मात्र उद्या तो पटलावर ठेवण्यात येईल। त्याच्यामुळे या कमिटीने नेमका या सगळ्या मारहाणीवरती, या सगळ्या भानगडीवरती काय अभ्यास केला, हे नेमकं याच्यामध्ये दोषी कोण आहे हे आता उद्या पटलावर ठेवल्यानंतर कळेल। अहवाल तयार झालेला आहे आणि तो विधानसभा अध्यक्षांना आज तो देण्यात येईल। निश्चितच उमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।